नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत काल झालेला आरोग्य सेवकचा भरतीचा पेपर। शिफ्ट एकत्र झालेले आहेत 1, 2, 3। तर सर्व शिफ्टचे पेपरचे आपण ॲनालिसिस करणार आहोत। तर यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तारीख 10 जून 2024। चला तर प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार अंगठा नेहमी काय दाखवितो? प्रश्न पहिला, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार अंगठा नेहमी काय दाखवितो? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, यांत्रिक शक्ती। प्रश्न दुसरा, पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या सृष्टीत भक्षण ही पोषण तत्वे असतात? प्रश्न दुसरा, पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या सृष्टीत भक्षण ही पोषण तत्वे असतात? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, सृष्टी प्राणी। प्रश्न तिसरा, केपलरचा दुसरा नियम कशाच्या विधाने आहे? प्रश्न तिसरा, केपलरचा दुसरा नियम कशाच्या विधान आहे? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जेचे संवर्धन। प्रश्न चौथा, भारताचे पहिले ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते? प्रश्न चौथा, भारताचे पहिले ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग। प्रश्न पाचवा, जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? प्रश्न पाचवा, जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? उत्तर आहे 7612 चौरस किमी। प्रश्न सहावा, जिल्हा परिषद अध्यक्षांना डॅडॅश इतके मानधन प्राप्त होते? प्रश्न सहावा, जिल्हा परिषद अध्यक्षांना डॅडॅश इतके मानधन प्राप्त होते? उत्तर आहे 5000। प्रश्न सातवा, कोसला कादंबरीचे लेखक कोण आहेत? प्रश्न सातवा, कोसला कादंबरीचे लेखक कोण आहेत? तो उत्तर आहे भालचंद्र नेमाडे। प्रश्न आठवा, वनस्पती तेल बनवण्यासाठी वापरलेला वायू कोणता आहे? प्रश्न आठवा, वनस्पती तेल बनवण्यासाठी वापरलेला वायू कोणता आहे? हायड्रोजन। प्रश्न नववा, वनस्पती तेल डॅश डॅश वनस्पती तेल डॅश डॅश। तर उत्तर आहे वंगणासारखी असतात। प्रश्न दहावा, एकाच वेळी ऑक्सिडीकरण आणि क्षपन उद्भवणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रश्न दहावा, एकाच वेळी ऑक्सिडीकरण आणि क्षपन उद्भवणाऱ्या प्रतिक्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे रेडॉक्स। प्रश्न 11, भारताचा पहिल्या उपग्रहाचे नाव काय होते? प्रश्न 11, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय होते? उत्तर आहे आर्यभट्ट। प्रश्न 12, युग्मकाची निर्मिती डॅडॅश या प्रक्रियेद्वारे होते? प्रश्न 12, युग्मकाची निर्मिती या प्रक्रियेद्वारे होते? उत्तर आहे मेयोसिस। प्रश्न 13, जनन ग्रंथीमध्ये युग्मकाची निर्मिती डॅडॅश म्हणून ओळखली जाते? प्रश्न 13, जनन ग्रंथीमध्ये युग्मकाची निर्मिती डॅडॅश म्हणून ओळखली जाते? उत्तर आहे युग्मक
जननन. प्रश्न 14. विद्युतधारा मोजण्यासाठी डॅडॅश वापरतात. विद्युतधारा मोजण्यासाठी डॅडॅश वापरतात. उत्तर आहे ॲमीटर. प्रश्न 15. भूकंप मोजण्यासाठी कोणते स्केल वापरले जाते. प्रश्न 15. भूकंप मोजण्यासाठी कोणते स्केल वापरले जाते. उत्तर आहे ए आणि बी. एक आहे रिश्टर स्केल, 2 आहे मर्कली स्केल. प्रश्न 16. अप्रकट उष्मा हा स्थिर डॅडॅशला उष्णतेतील बदलशी संबंधित आहे. प्रश्न 16. अप्रकट उष्मा हा स्थिर डॅडॅशला उष्णतेची बदलशी संबंधित आहे. उत्तर आहे तापमान. प्रश्न 17. आवर्ती सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना खालीलपैकी कोणते विधान आवर्त सारणीबाबत अयोग्य आहे. प्रश्न 17. आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना खालीलपैकी कोणते विधान आवर्त सारणीबाबत अयोग्य आहे. उत्तर आहे अणु त्रिज्या वाढते. प्रश्न 18. प्रश्न 18. ऑक्सिडेटिव्ह शोषणादरम्यान ATP संश्लेषण कोणत्या पेशी ऑर्गनेलमध्ये होते. ऑक्सिडेटिव्ह शोषण दरम्यान ATP संश्लेषण कोणत्या पेशी ऑर्गनेलमध्ये होते. उत्तर आहे सूत्रकण. प्रश्न 19. डोळ्याच्या बाहुलीचा आकार द्वारे नियंत्रित केला जातो. प्रश्न 19. डोळ्याच्या बाहुलीचा आकार द्वारे नियंत्रित केला जातो. उत्तर आहे पारितारिका. प्रश्न 20. पंचराज्य वर्गीकरण कोणी सुरू केले. पंचराज्य वर्गीकरण कोणी सुरू केले. उत्तर आहे R.H. व्हिटेकर. प्रश्न 21. IUPACचे अध्यक्ष कोण आहेत. तर उत्तर आहे IUPACच्या अध्यक्ष नतालिया तार्सोवा आहेत. प्रश्न 22. IUPAC का वापरतात. IUPAC का वापरतात. तर उत्तर आहे रसायन शुद्धशास्त्र नवीन सूत्र शोधण्यासाठी आणि उपयोजित रसायनशास्त्राच्या संघाचा वापर करतात. प्रश्न 23. IUPACचे प्रमुख कोण आहेत. IUPACचे प्रमुख कोण आहेत. उत्तर आहे IUPACचे प्रमुख नतालिया तार्सोवा आहेत. प्रश्न 24. IUPACचे कोण होते. IUPACचे कोण होते. उत्तर आहे बिपुल बिहारी सहवास IUPACचे सुद्धा होते. प्रश्न 25. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी मांडला. प्रश्न 25. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी मांडला. उत्तर आहे अजित पवार. प्रश्न 26. ऑक्सिडीकरणात ऑक्सिजनचे काय होते. ऑक्सिडीकरणात ऑक्सिजनचे काय होते. उत्तर आहे ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन कमावणे आणि ऑक्सिजन गमावणे म्हणजे क्षपन, प्रकाशसंश्लेषण, शोषण, दहन आणि गंज किंवा गंजणे यासह जीवनातील काही मूलभूत कार्यासाठी रेडॉक्स प्रक्रियेला सामान्य आणि महत्त्वपूर्ण असते. प्रश्न 27. स्वच्छ विमानतळामध्ये दिल्ली विमानतळाचा कितवा क्रमांक आहे. स्वच्छ विमानतळामध्ये दिल्ली विमानतळाचा
कितवा क्रमांक आहे? दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 2010 साली ते 2010 राष्ट्रकुल खेळ स्पर्धेच्या आधी खुला करण्यात आला. 5,02,000 मीटर आणि 54 लाख चौरस फूट इतक्या क्षेत्रफळावर बांधला गेलेला टर्मिनल 3 हा जगातील 8व्या क्रमांकाचा मोठा प्रवासी टर्मिनल आहे. प्रश्न 28. स्पुतनिक अवकाश मोहिम कधी सोडली गेली? स्पुतनिक अवकाश मोहीम कधी सोडली गेली? उत्तर आहे 4 ऑक्टोबर 1957. प्रश्न 29. वर्गीकरणाचे पंचसृष्टी पद्धत कोणी शोधून काढली? प्रश्न 29. वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधून काढली? उत्तर आहे रॉबर्ट विटाकर. प्रश्न 30. अप्रकट उष्णतेची व्याख्या डॅडॅस अशी केली जाते? अप्रकट उष्णतेची व्याख्या डॅडॅस अशी केली जाते? उत्तर आहे तापमान न बदलता कोणत्याही पदार्थाचा एक वस्तुमानाची अवस्था बदलण्यासाठी आवश्यक उष्णतेचे प्रमाण. प्रश्न 31. भूकंपाचे मापन कशाने केले जाते? भूकंपाचे मापन कशाने केले जाते? भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ अथवा सेस्मामीटर असे नाव आहे. तसेच भूकंपाची महत्ता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हा एककाचा वापर केला जातो. प्रश्न 32. मॅक ड्रिल म्हणजे काय? मॅक ड्रिल म्हणजे सरकारी, निमसरकारी संस्था, शाळा, कॉलेज, शॉपिंग मॉल्स, पंचतारांकित हॉस्टेल आणि औद्योगिक क्षेत्रामार्फत अग्नी सुरक्षेसंदर्भातील कार्यशाळांचे मॉक ड्रिल आयोजन केले जाते. प्रश्न 33. IUPACचे पूर्ण रूप काय आहे? IUPACचे पूर्ण रूप काय आहे? तर उत्तर आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री पूर्ण रूप आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.